मोशी कचरा डेपोतील इमारत दुर्घटनेला 52 तासाहून जास्त काळ उलटला, मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाहीये। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा बांध फुटताना दिसतोय। बचाव कार्याला आणखी वेग हवा होता अशी अपेक्षा कुटुंबियांनी व्यक्त केली आहे आणि नेते कुठे गेले हा सवालही त्यांनी विचारला। एनडीआरएफ तुमचे अग्निशमन दल आयुक्त सगळेजण येतात, फक्त मीडियावरती बोलतात। फिजिकल वर्क झिरो आहे। हे युद्ध पातळीवरती केलं पाहिजे होतं। बायांना आतापर्यंत बॉडीज काढल्या पाहिजे होत्या। कचऱ्याचा महाकाय डोंगर कोसळून मोशीतील ग्रीन वेस्ट एनर्जी इमारत कोसळून आता 2 दिवस उलटलेत। मात्र अद्यापही ढिगाऱ्याखालील 8 कर्मचाऱ्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही। इमारतीच्या गेटजवळ त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार डोळे लावून बसलेत, पण त्यांचा माणूस काही बाहेर येत नाही। काल त्यांनी इनिशियल स्टेजमध्ये डे 1ला जे झालं होतं 11 वाजेपर्यंत, त्या एवढ्या मोमेंटममध्ये त्यांनी केलं फास्टमध्ये। त्याच्यानंतर पुन्हा काही हालचाल झाली नाही सर। पूर्ण हात्यार टाकून दिल्यासारखं एकदम एनडीआरएफ तुमचे अग्निशमन दल आयुक्त सगळेजण येतात, फक्त मीडियावरती बोलतात। फिजिकल वर्क झिरो आहे। 2 जेसीबी वरती, एक जेसीबी खाली चालतो, एक जेसीबी वर चालतो। दर 2 तासांनी ती मशीन गरम होते, ते बंद आराम करतात। या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या सुटकेसाठी सर्व उपलब्ध यंत्रणा पूर्ण क्षमतेनं राबवण्याची मागणी आता केली जाते। मोशीतील या दुर्घटनेकडे मंत्री, आमदार, नगरसेवक अशा सगळ्यांनीच पाठ फिरवल्याचा आरोप या अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केलाय। मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनेच्या दिवशी संध्याकाळी आणि रात्री अशा 2 वेळा घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची माहिती घेतली, मात्र त्यानंतर ते तिकडे फिरकले नाहीत। पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बचाव कार्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, मात्र प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी त्या एकदाही आलेल्या नाहीत। स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी एकदाही दुर्घटनास्थळाला भेट दिलेली नाही। भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे दुर्घटनेच्या दिवशी एकदाच घटनास्थळी आले, त्यानंतर त्यांनी इथं हजेरी लावलेली नाही। मणक्याचं दुखणं बळावल्यामुळे काही दिवस प्रवासावर मर्यादा आहेत, पण या संपूर्ण दुर्घटनेचा मी सातत्यानं फॉलोअप घेतोय। माननीय आयुक्तांनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। मग अशा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना ही प्रशासनाला होती का? याचबरोबरीनं महापालिकेचे जे शहर अभियंता आहेत, जे पर्यावरण विभाग बघतात, यांची नैतिक जबाबदारी निश्चित ही होणं गरजेचं आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सदर अधिकाऱ्यांवर हा व्हायलाच हवा। काही स्थानिक नगरसेवकांनी येऊन आरोप प्रत्यारोप केले, पण अडकलेल्यांच्या कुटुंबाला धीर देण्याचा किंवा बचाव कार्य वेगानं कसं होईल याचा प्रयत्न कुणीही केलेला नसल्याचं दिसून येतंय। पहिल्या दिवसानंतर बचाव कार्याचा वेग मंदावल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। माणूस तिथं फसलाय तर तिथं वाढवा, जे सामान माणसं लागतील माणसं वाढवा, ते क्रेन लागेल काही लागेल ते वाढवा, पण काढा ना आमच्या माणसाला बाहेर। तिथं आम्ही म्हणतो तर आहे तर काढा, तिथं लक्षच देत नाहीये। तळवाडी MIDC त्यांचं पूर्ण पत्रा शेड वगैरे काढण्यासाठी शेकडो जेसीबी वन टाइम लावले। 3 दिवस झालं सर्च ऑपरेशन चालू, रेस्क्यू ऑपरेशन चालू सर। 2 जेसीबी वरती काम करतात हे लोक। का पालिकेकडे काय जेसीबी नाही आहेत का? आता जवळजवळ 12 पोकलेनीचं काम करत आहेत। रात्रीपासून हे काम चालू आहे। म्हणजे परवा 8 तारखेच्या 2:30 वाजेपासून हे काम चालू आहे। त्या कामाचे विविध टप्पे आहेत। तर हे सर्व NDRFचा हा त्यांचा एक्सपर्टीज आहे। त्याप्रमाणे NDRF, आर्मी यांनी एकत्र मिळून ते निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते केलेलं आहे। वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यावेळी या कुटुंबियांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं।
कशातच काय नाही. आता 2 दिवस झाला आम्ही म्हणतो, कालपासून म्हणतो की इकडून मशिनरी लावा खाली. इथं माणसं खाली ठिकाऱ्या खाली आहे का? तर कोणीच ऐकाय ना. धुवा म्हणतात नुसतं लावायचं चालू आहे. काय रात्री 3 वाजल्यापासून काम बंद ठेवलेलं. कशासाठी ठेवलं होतं काय नाही. आम्ही जेव्हा 6 वाजता बोललो तेव्हा ते चालू केलं. ते कॉन्ट्रॅक्टर गुन्हेगार आहेच त्याच्यामध्ये. त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हे दाखल होणारच. हे बिल्डिंग बांधायला ज्यांनी परवानगी दिली ते त्यांचे महानगरपालिकेचे अधिकारी ती येणार का? त्यांनी असं एन्व्हायरमेंटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे जेव्हा ठेवता तेव्हा तुम्हाला तिथे माणसं राहतील अशी व्यवस्था नाही आहे. हे युद्ध पातळीवरती केलं पाहिजे होतं. बायांना आतापर्यंत बॉडीज काढल्या पाहिजे होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून गुरुवारी सकाळपर्यंत 9 जणांची सुटका करण्यात आली होती. यात आनंद इंगळे यांचाही समावेश आहे. तब्बल 9 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इंगळे यांना जिवंत बाहेर पडू शकणार नाही असं वाटलं आणि त्यांनी एक शेवटचा सेल्फी काढून कुटुंबियांना पाठवला होता. पण त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. जळगावच्या भावेश वाणीला मात्र सुखरूप बाहेर पडता आलं नाही. ढिगाऱ्याखाली दबल्यानं तसंच ऑक्सिजन न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. 8 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर यंत्रणांकडून अविरत बचाव कार्य सुरू आहे. इमारतीचा ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस थांबल्यानंतर आता इमारतीच्या आत शिरून सुरक्षित मार्ग तयार करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. एरवी उद्घाटन, लोकार्पण अशा सर्व कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून श्रेय लाटणारे लोकप्रतिनिधी आज एवढी मोठी दुर्घटना घडली तरीही इथं फिरकतही नाहीयेत. नेहमी आश्वासनांची खैरात करणारे आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या आणाभाका खाणाऱ्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या जीवाचं मोल वाटत नाहीये का, असा प्रश्न या निमित्तानं पडतोय. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.